Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सप्टेंबरचा महिना. मध्य प्रदेशमधील परासिया भागातील आरोग्य अधिकाऱ्यांना एका वेगळ्याच गोष्टीनं काळजीत टाकलं होतं. छिंदवाडाच्या परासिया भागातील 5 वर्षांच्या खालील मुलांचा एकामागून एक मृत्यू होऊ लागला. या सगळ्या मुलांना सर्दी, ताप, खोकला असा साधारण त्रास होता, ज्याला सहसा आपण व्हायरल म्हणतो. 2 आठवडे जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी या सगळ्याचा तपास करत होते, तरी त्यांच्या हाती काहीही लागत नव्हतं. तपासादरम्यान एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मृत्यू झालेल्या बालकांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती होती कोल्ड्रिफ कफ सिरप. ही कहाणी सुरू होते 2 सप्टेंबरला. 4 वर्षांच्या शिवम नावाच्या बालकाचा मृत्यू होतो. त्यानंतर एक एक करत 5 वर्षाखालील 11 बालकांचा मृत्यू मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याच्या परासिया या भागामध्ये होतो. नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं. छिंदवाड्याच्या काही पालकांनी त्यांच्या मुलांना नागपूरमध्ये उपचारासाठी नेलं होतं. 18 सप्टेंबरला महाराष्ट्रातील नागपूरमधून एक रिपोर्ट आला. 4 वर्षांच्या हितांश या बालिकेचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाला होता. त्याच दिवशी 5 वर्षाच्या विकासचा देखील मृत्यू झाला. हा रिपोर्ट या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडणारा होता. मध्य प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 11 बालकांचा मृत्यू या प्रकरणात झाला आहे. मध्य प्रदेश सरकारने तात्काळ कोल्ड्रिफ कफ सिरप यावर बंदी आणली आहे. त्याचबरोबर बालकांना हे कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टर प्रवीण सोनी यांना शनिवारी रात्री उशिरा अटकसुद्धा केली आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिफ कफ सिरप तयार करणाऱ्या सीसन फार्मास्युटिकल्स याच्या संचालकांच्या विरोधात देखील आता FIR दाखल करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश मुलांना डॉक्टर प्रवीण सोनी यांनी हे औषध लिहून दिलं होतं. आता या औषधामध्ये असं नेमकं काय होतं ज्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. कोल्ड्रिफ सिरपच्या चौकशीसाठी तामिळनाडूच्या लॅबमध्ये त्याची चौकशी करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा या सगळ्याचा रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टनुसार कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकोल या केमिकलचं प्रमाण 48.6 इतका टक्क्यांचं आहे. या केमिकलमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं संशोधनानंतर समोर आलं आहे. हे कफ सिरप तयार करणारी कंपनी ही कांचीपुरम, तामिळनाडू इथं आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडू सरकारला या प्रकरणाची अधिक खोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. या चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतर आता कडक कारवाई करणार असल्याचं देखील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशमध्ये बालकांचा मृत्यू होत असल्याने सरकारने वेगवेगळ्या गोष्टी तपासण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला पाणी असेल, डास असेल, उंदरांपासून होणाऱ्या आजारांची अशी सगळी तपासणी सरकारकडनं करण्यात आली. मात्र या सगळ्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. सुरुवातीला या मुलांचा मृत्यू कशामुळे होतोय हे समोर येत नव्हतं. पालकांची पोस्टमॉर्टमला परवानगी मिळत नसल्याने नेमकं कारण शोधून काढणं शक्य होत नव्हतं. मात्र 18 सप्टेंबरला विकास या 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर या टीमने 3 बालकांची बायोप्सी करण्याचा निर्णय घेतला. या बायोप्सीमध्ये किडनी नेफ्रॉनमध्ये डॅमेज असल्याचं समोर आलं होतं. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर सिरपमध्ये काहीतरी दूषित असल्याची शक्यता निर्माण झाली होती. ही शक्यता निर्माण होण्याचं कारण म्हणजे गांबियामध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला होता. आता परासिया भागातील घराघरांमध्ये जाऊन सरकारकडनं सर्वे केला जातोय. परासिया या भागात 25,000च्या आसपास लहान मुलांची संख्या आहे. यातील 4,558 इतक्या मुलांना उलटी, ताप, खोकल्याची लक्षणं आढळून आली होती. यानंतर या मुलांची किडनी, लिव्हर आणि CBची तपासणी करण्यात आली आहे. यातील 441 मुलांचे रिपोर्ट समोर आलेत. हे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं आता या सगळ्यामधनं समोर आलं आहे. बाकीच्यांचे रिपोर्ट लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या कटारिया फार्मास्युटिकल्स या कंपनीने चेन्नईमधनं या सिरपची 660 बॉटल्सची ऑर्डर दिली होती, ज्यातील 594 बॉटल्स या छिंदवाडामध्ये विकल्या गेल्या होत्या. यातील 600 बॉटल आता जप्त करण्यात आल्यात, ज्यातील 16 बॉटल्स या तपासणीसाठी आता लॅबमध्ये पाठवण्यात आल्यात. या घटनेमुळे मध्य प्रदेश सरकार खडबडून जागं झालं आहे. आता अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारकडनं काय पावलं उचलली जातात आणि दोषींवर कडक कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.